आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। दृढ माझे मन पायी राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। तुका म्हणे वाचे नको फुटू देऊ फाटी, आले भागाते करीतो
तुझे नाम उच्चारितो पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हॅलो, याचा विको काढून टाका. हॅलो हॅलो हॅलो, मोकळा सोडा स्पष्ट. हॅलो हॅलो हॅलो, हा असं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. थोडं हे पखवाजाच्या पुढे आहेत ना, याचा थोडा आता कमी केला तरी चालेल, म्हणजे ऐकायला येईल तुम्हाला, बरोबर ना. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाकरिता निवडलेला अभंग देहूचे श्रीमंत संत श्री तुकोबा. या अभंगाच्या द्वारे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीनंतर देवाशी झालेला संवाद आणि त्या संवादातून तुकोबारायांनी मानवी जीवनाचं ठेवलेलं सूत्र विठ्ठल 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 अभंगाकडे जाण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे की सालाबादाप्रमाणे समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या या मठामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यामध्ये कीर्तन महोत्सव हे गेले अनेक वर्षापासून महाराजांची ही परंपरा, ज्यांच्या आशीर्वादातून हा नामसप्ताह आरंभ झालेला आहे, ते आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान परमपूजनीय वंदनीय समर्थ सद्गुरू गजानन महाराज, त्याबरोबर सद्गुरू सखाराम बाबा श्रीराम महाराज आणि ज्यांच्या प्रेरणेनं हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे, ज्यांचे विचार आपण कालच श्रवण केलेले आहेत, पूज्यश्री आदरणीय वंदनीय श्री तुकाराम बाबा, ज्यांच्या नेतृत्वाने हा नामसप्ताह इथे आहे, ते संस्थांचेच विद्यार्थी, कदाचित बोलण्यात मागे पुढे होईल लक्षात घ्या, आदरणीय श्री भानुदास महाराज, हे ज्यांच्या
कृपा पात्र आहेत ते संत सखाराम महाराज संस्थान आणि त्याच संस्थानचा एक प्रसाद म्हणून इथे टाकळीमध्ये बाबांचं हे काम चालू आहे. भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं गजानन महाराजांचं हे भव्य मंदिर आहे. पांडुरंग रुक्मिणी आई साहेब आहेत, आदी करून सर्व देवदेवतांची इथे स्थापना केलेली आहे. आणि मठाची ही कल्पना महाराजांच्या पुढे आली. मला असं वाटतं टाकळी हे महाराजांचं जन्मगावच आहे, बरोबर आहे ना? आणि म्हणून आपल्या जन्मभूमीमध्ये भगवंताचा हा भक्ती महोत्सव घडावा आणि भगवंताच्या या भक्ती महोत्सवातून समाजाला शांतीचा संदेश, भक्तीचा संदेश प्राप्त व्हावा, या उदार हेतूने माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. मला असं वाटतं रामायणही आहे. असा भरगतचा सर्व कार्यक्रम महाराज श्री करत आहेत. आणि आज माझ्याकडे एक मोठी जबाबदारीची सेवा त्यांनी दिलेली आहे. सप्ताह म्हटलं की सप्ताहामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून संवाद करत असताना प्रत्येक दिवसाच्या कीर्तनाचं एक स्वतंत्र महत्व आहे. 7 दिवस सप्ताह, 8व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन आहे. आणि 7 सत्र आहे. 7 सत्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. सप्ताह म्हटलं की 7 दिवस. या 7 दिवसाला अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या प्रकाराने महत्व प्राप्त झालेलं आहे. आपण सर्व श्रुत मंडळी आहात. आपल्याला श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली असेल, कदाचित ऐकली असेल. तिथे देखील 7 दिवसाचा शाप राजा परीक्षिती महाराजांना प्राप्त झाला. आणि त्या 7 दिवसामध्ये राजा परीक्षिती महाराजांचं सर्व जीवन हे ईश्वर चरणी समर्पित झालेलं आहे. आपल्यालाही देखील 7च दिवस शिल्लक आहेत. सौभाग्य एवढंच आहे की आपल्याला काही शाप कुठे काही मिळालेला नाही. आणि खरं सांगू का, ज्याला देव प्राप्ती करायची आहे, आता महाराज मागे उभे आहेत, मी त्यांना म्हणलो तो पुढे तुम्ही बसा. परंतु ज्याला देवाची प्राप्ती करायची त्याला शापच पाहिजे. आणि शाप जर असेल तर तो कावळ्याचा नसावा. म्हणजे तुम्ही सगळी जाणकार मंडळी आहात. राजा परीक्षिती महाराजांना शाप प्राप्त झाला, मिळाला, पण तो सामान्याचा नव्हता. तो एक प्रसादच होता. भागवतामध्ये तुम्ही जर सविस्तर कधी बघितलं तर त्याच्यात सगळा विषय आलेला आहे. परमपूजनीय वंदनीय श्री डोंगरे महाराजांचं भागवत सार ग्रंथ आहे, मराठीमध्ये आहे, आपल्यासाठी वाचण्यासारखं आहे. त्यामध्ये पूज्य श्री डोंगरे महाराजांनी सांगितलं की राजा परीक्षिती महाराजांना भागवतासारखा महान ग्रंथ का प्राप्त झाला, तर त्याच्या पाठीमागची 5 कारणं सांगितली. शाप हे स्वतंत्र कारण आहे, परंतु ते प्राप्त होत असताना पंचशुद्धी सांगितली. ती राजा परीक्षितीकडे होती. आणि मला असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये देखील पंचशुद्धीकरिता हरिपाठासारखा पवित्र ग्रंथ आहे. विठ्ठल मी याच्या पुढचं थोडस बोलेल. श्रवणाला बसण्याकरिता देखील शुद्धी लागते. तुम्ही जाणकार मंडळी आहात आणि विशेषतः तुम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहात. संत सखाराम महाराजांचा कृपा प्रसाद या परिसराला आहे. बाबांनी जीवनभर निष्ठेनं वारी केलेली आहे. वारीतून जीवनभर समाजाला सोबत घेऊन विठ्ठल उपासनेचं दैवत प्राप्त करून या विदर्भासारख्या प्रांतामध्ये, म्हणजे जिथे पाणी नाही, निसर्ग नाही,
अशा भागामध्ये सखाराम बाबांनी केवढं मोठं काम करून ठेवलं. आज आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे गेलं की समोर लोक येतात आणि सांगतात की बाबा हे सखाराम बाबाचे वारकरी आहेत, निष्ठावंत. सांगू का, हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशा साधूची गरज आहे की ज्या साधूने सर्व जीवन समाजासाठी समर्पित केलं आणि समाजाला शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम सुख देण्याचं काम केलं. ते मला असं वाटतं पूज्य श्री सखाराम बाबांनी केलेलं आहे. चरित्र फार मोठं आहे महाराजांचं. हे उगच तसं घडत नसतं. कुणाचे मंदिर होत नाही महाराज, आणि कुणाचे मंदिर झाले असते तर गावगाव भजनेचे सुद्धा मंदिर झाले. परंतु मंदिर आणि त्या मंदिराच्या पाठीमागे धर्माची पताका ही सत्पुरुषाच्या पाठीमागे राहत असते. आपण वारी करणारी माणसं आहात सखारामपूरची. गेलात तर तिथे गेल्यानंतर समाधी पुढे गेलं की मन प्रसन्न होतं. असं वाटतं की आजही महाराज इथं आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरिता तिथं थांबलेले आहेत. संत हे समाजासाठी येतात आणि समाजाचा उद्धार करून समाजासाठी सर्व सुख ठेवून जातात. भक्तीचं पीठ, भक्तीचं माहेर बाबांनी निर्जल ठिकाणी निर्माण केलं. मी थोडंसं मुद्दामून बोलतो, कारण आमचे गुरुवर्य महाराज सांगायचे की जय गावी केला वास तय नसावे उदास. याच्या पुढचं बोलू का? ज्याची खावी पोळी त्याचीच वाजावी टाळी. आम्ही तर काही फार विद्वान नाहीत, आमच्याकडे काही ज्ञान नाही, पण आम्ही ज्यांच्या कृपा प्रसादातून तुमच्यापर्यंत आलो ते आमचे देवगडचे बाबा. परवा दिवशी इथे येऊन गेले. बाबांची जन्मभूमीच आहे हे सगळा परिसर. आणि बाबांनी ज्या स्थानाच्या सेवेतून आपली ओळख, आपल्या धर्माची ओळख सबंध देशामध्ये वाढवली. आपल्या सर्वांना ज्ञात असेल की आत्ता पाठीमागे राम मंदिर अयोध्येला झालेलं आहे. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या बाबांचा आहे. आणि बाबा कुठले म्हणाल तर बाबा या भूमीतले आहेत. आणि या भूमीतले एक सत्पुरुष, एक महात्मा, ज्यांना आपल्या जीवनाचं अधिष्ठान मानतात असे पूज्य श्री सखाराम बाबा आणि श्रीराम महाराज. त्यांच्यापासून हे सगळं आम्हाला मिळालं. कदाचित भानुदास महाराजांनी देखील आम्हाला बोलवलं असेल, कदाचित मागच्या वर्षी याही वर्षी. तर काहीतरी त्यांना, मला असं वाटतं सखाराम बाबा किंवा श्रीराम बाबांनी सांगितलं असेल की आपल्या या मठामध्ये आता जरा शनी शिंगणापूर असलं पण पहिलं देवगडच आहे. आणि तिथून एक प्रेमाची शिदोरी तुमच्यापर्यंत घेऊन यावी याकरिता महाराजांनी आज्ञा केलेली आहे. आमचं काय, आमच्याकडे काही नाही. सेवके सांगितले करावे काम आणि येथे होतूपणा काम. आपल्या जीवनामध्ये सेवा ही महत्वाची आहे. फक्त सेवा करत असताना अधिकारी आहे, अधिकारी सत्पुरुषाची सेवा केली पाहिजे. आपण लोक काय करतो, आपण सेवा करतो पण आपण अनाधिकारी लोकांची सेवा करतो. आणि ज्याचा अधिकार नाही ना त्याची जर सेवा केली तर कहा गए थे पता नाही आणि क्या लाए तो कुछ भी नाही. जलमले जगले आणि एक दिवस मेले. तो अधिकार संपन्न महात्मा असला पाहिजे की जे सर्व समाजाचं सुख दुःख समजून घेऊ शकतात. असे महाराज इथं आपल्या परिसरामध्ये संत सखारामपूर या क्षेत्रामध्ये बाबा होऊन गेले. आणि बाबांनी हा भक्तीचा मळा संपूर्ण देशामध्ये, पूज्य बाबांच्या निमित्ताने, देवगडच्या बाबाच्या निमित्ताने देशामध्ये, शेवटी कुठेही भानुदास महाराज आपण गेलो तर शेवटी विचारलं जातं तुम्ही कोणत्या फडावरचे आहात, तुम्ही कोणत्या गुरुच्या अधिष्ठानातून पुढे आलेले आहात. तर इथे हा सगळा वटवृक्ष जो निर्माण झाला, मी मुळाशी घाव घातला. मूळ काय आहे हे सगळं जे वैभव इथं उभं दिसतंय. आज भानुदास महाराज जरा आपल्याला दिसत असले
तर माझ्या दृष्टीनं ते श्रीराम महाराजच आहेत आणि ते सद्गुरू सखाराम महाराजच आहेत. ते आपल्या इथे उभं राहून हे आपल्याकडून करून घेतात. यापेक्षा अधिकच काहीच नाही. विठ्ठल 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 नाहीतर आमच्या सारख्याची तर काही योग्यता नाही. काल इथं महाराज उभं राहून बोललेले आहे. एवढ्या मोठ्या महात्म्याने बोलल्यानंतर आपल्या सारख्या पामराने काय बोलावं. परंतु महाराजांची आज्ञा, महाराजांची विश्वासार्थता म्हणून इथं उभं राहिलो. आज जागराची सेवा आहे. आल्यापासून आम्ही पाहत होतो, महाराजाच्या मनामध्ये असं वाटत होतं, लाईट नाही, पाऊस झाला, कसं बुवा आता काय होणार. सांगू का, जे व्हायचं आहे, जे घडायचं आहे, हे त्याच्या हातात आहे. त्याला जेवढं मान्य आहे तो तेवढं तो करून घेणार आहे. आपण आपली निष्ठा ठेवावी, आपली श्रद्धा ठेवावी आणि आपण आपलं काम इमाने इतबारे आपण करत राहा. म्हणून फेटा बांधता बांधता मला अभंग सुचलेला आहे. मी काय असं पाठांतर करून येत नाही घरून, आणि ती काही मला सवय नाही. माझ्या गुरुची कृपा आहे का गादीवर उभं राहिलं की ते सांगतात तसं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता हे दोन्हीकडचे मृदंगवादक हे विद्वान लोक आहेत. आम्हाला काही तालही नाही, आम्हाला काही स्वरही नाही बरं, हे मी सांगतो, सांभाळून घ्यायचा. शेवटी आपल्याला हे करायचं कशासाठी आहे. हे पहा, गुणवंताचं गुणाचं दर्शन तर कोणी करतं, पण ज्याच्याकडे गुणच नाही त्याचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे, तर तो गुण खरा. विठ्ठल इथे हे सर्व भक्ती कार्य करत असताना एक फार मोठी वारकरी संप्रदायाची विचारधारा आहे की इथे तुम्ही पाठीमागे पहा, विनेकऱ्यापासून तर ही सगळी छोटी छोटी मुलं पहा, आमची सगळी संप्रदायाची सगळी अनुयायी मंडळी पहा, यांच्याकडे एक वेगळं तेज आहे. आणि हे तेज फार काही शुद्ध खाल्ल्याने निर्माण होतं असं नाही. अगदी जसं असल तसं. मग अशी बुवाजी म्हटले की बुवा आता हे आमच्याकडे असं आज पिठलं भाकरीचं पोळीचं जेवण आहे. खरं सांगू का, वारकरी संप्रदायाचं पिठलं म्हणजे श्रीखंड आहे. आणि ती पोळी, श्रीखंड पोळी तुम्ही मंडळीने दिली, पर काही हरकत नव्हती. आज अक्षयतृतीया आहे आणि अक्षयतृतीया म्हटलं की प्रत्येकाच्या घरी आज गोड जेवण आहे. आजीबाई तुमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे असं आहे, जर सकाळी गोड जेवण झालं तर संध्याकाळी असं पिठलं झणझणीत करायचं आणि सगळं परिवाराने खायचं. त्याचं एक समाधान वेगळं आहे. तसा इथे बाबांच्या, गजानन बाबांच्या दरबारामध्ये हा प्रसाद घेऊन ही आमची सगळी संप्रदायाची मंडळी पहा तुम्ही, यांच्याकडे एक चैतन्य आहे, यांच्याकडे एक ऊर्जा आहे. आणि हे चैतन्य, ही ऊर्जा कशाने निर्माण होते, तर ही शुद्ध, फार शुद्ध खाल्लं मग ते होतं असं नाही. जसं असन तसं, प्रसंगी जसं येईल तसं स्वीकारणं आणि ते सर्व ताकदीनं सेवेत समर्पित करणं. नीट माझा शब्द ऐकून घ्या. आम्ही काय खाल्लं हे काही फार महत्वाचं नाही, पण आता आम्ही सगळे उभे राहिलो. कीर्तनाला मृदंग वादक आहेत, पाठीमागे गायक आहेत, म्हणणारे आहेत, वारकरी आहेत. आता खाल्लं काय याला महत्व नाही. जे जे आम्ही घेतलेलं आहे ना, ते सगळं एक अंगाने, एक शक्तीनं इथे ही देवाची सेवा करायची असते. मी अनेक ठिकाणी सांगत असतो की विद्वानाने आपली विद्वत्ता कीर्तनात ठेवूच नाही. त्याच्याकरता कीर्तन नाही. कीर्तन ही सरळ आणि सुलभ भक्ती आहे. विद्वत्ता मांडण्याचं व्यासपीठ स्वतंत्र आहे. आता माझ्या मोठे गुरुबंधू मंडळी दोन्ही आहेत. इथे तुमचं प्रदर्शन मांडायची गरज नाही. जे या सगळ्यांना पोषक आहे, माझं बोलणं थोडंसं समजून घ्या बरं, माफी मागून बोलतो. यांना सगळ्याला जे साजेसं होईल ते जर तुम्ही दिलं तर त्याचा जो आनंद इथे निर्माण होईल ना, तो आनंद भगवंताला प्रिय आहे.
तुम्ही जर देवासाठी करत असाल तर हे शब्द तुम्हाला कळतील, आणि जर तुम्ही आमची भावकी म्हणून पाहत असाल तर पुढच्या वर्षी वाजायलाच येणार नाही. म्हणून इथे प्रमाण काय सांगतात पहा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, 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 शेव ब्रह्मरस आवडीने, शेव ब्रह्मरस आवडीने, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, मोडोनिया वाटा सुंदर मोडोनिया वाटा सुंदर मधुस्तर. बस बस बस, कुछ आप समझिए, कुछ हम समझते हैं, समझने वाले का इशारा बहुत काफी होता है. ये क्या है, आपकी बात और हमारी बात बीच में ही रहे तो बढ़िया रहेगी, आगे आएगी तो फिर आपकी और हमारी साथ में चली जाएगी. बिठाला म्हणून आज आपण भगवंताची भक्ती करत आहोत. 7 दिवस आपल्याकडून जी सेवा घडलेली आहे, सेवा ही सेवकाकडून घडत असते. आई साहेब, तुम्ही जी करत असाल, इथे कोणी झाडलोट करत असेल, इथे कोणी प्रसाद बनवत असेल, कोणी ज्ञानेश्वरीचं पारायणाला बसलेले असतील, कोणी भजनाच्या रूपाने करत असेल, सांगू का, एका पायिकाने सेवेतून निर्माण केलेला हा मठ आहे. तुम्ही थोडस जरा डोकं घरी गेल्यावर खाजत जा. कीर्तन ऐकणाऱ्या माणसाने देखील श्रवण भक्ती करत असताना आपल्या मेंदूची जी सगळी काही स्पंदनं आहेत ना, ती स्थिर ठेवावी लागतात. आणि ती स्थिर ठेवली की वक्त्याने दिलेला शॉक करंट तो टिक्ट लागतो. हे जे काही इथे हे आपल्याला हे पारमार्थिक वैभव दिसतं, हे एका सेवकाचं, एका पायिकाचं भक्तीचं एक दर्शन आहे. एक मनुष्य जर सेवक झाला, एक भक्त झाला, तर तो ईश्वराला प्रिय असणाऱ्या सगळ्या वस्तू, ईश्वराला जे अभिप्रेत आहे त्या व्यवस्था तो महात्मा आपल्या जीवनामध्ये करत असतो. मला महाराजांचा फार काही परिचय नाही, त्यांनी कसं काय मला निवडलं हे मला कल्पना नाही. आमचे जगदीश भाऊमुळे मागच्या वर्षी सेवा दिली त्यांनी. एक जगदीश भाऊ बी देखील एक चांगले सांप्रदायिक काम करतात या पंचकृषीमध्ये. त्यांचं नेहमी कीर्तन वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये नेहमी तळमळ असते. सांगू का, प्रपंचामध्ये तळमळ असणं म्हणजे मिथ्या आहे. प्रपंचातली तळमळ एक दिवस तुम्हाला स्मशानात घेऊन जाईल, यापेक्षा दुसरं काही नाही. परमार्थातली जर तळमळ तुमच्याकडे असेल तर एक दिवस तुम्हाला वैकुंठाचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. विठाला आणि हे सर्व करत असताना मी हे बोलत होतो की हे सगळं जे काही पारमार्थिक वैभव इथे आपल्या पुढे दिसत असेल तर हे एका सेवकाची सेवा आहे. ही काही महाराज काही खूप अगदी काही सगळं आवा का सवा काम करणारी व्यक्ती नाही. सरळ सरळ जिथे आम्ही पैठणच्या वारीत भेटतो
तिथे असले तर ते काही महाराज म्हणून सेवा म्हणूनच काम चालू असतं. सखारामपूरलाही भेट झाली तर सेवा म्हणूनच आहे. सांगू का, साधूच्या संताच्या दारामध्ये आपण शेवटपर्यंत सेवक म्हणून राहावं. जो सेवक म्हणून राहतो त्याच्या जीवनामध्ये त्याला भगवत भक्ती ही सहज प्राप्त होते. त्याचं जीवन हे सहज समाजाला समजतं आणि समाज त्याच्या पाठीमागे उभं राहतो. महाराजजी म्हटले मगाशी की खूप समाज येतोय आता, इथे भरपूर समाज येईल. आज काही नाही, भविष्य असं राहील का इथे कीर्तनाला समाजाला जागा पुरणार नाही. कारण हे काम बाबा तुमचं नाही, हे काम एका समर्थाचं आहे, सत्पुरुषाचं काम आहे. आणि जो करणारा गृहस्थ असतो ना, तो जेव्हा हे करतो तेव्हा हे सगळं जर कुणामुळे होत असेल तर हे सगळं सद्गुरूमुळे होत असतं. हे मान्य करणाऱ्या महात्म्याच्या जीवनामध्ये, मठामध्ये, आश्रमामध्ये कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडत नाही. त्याच्याकरिता तुका म्हणे लीन व्हावे. आपण जीवन हे लीनतेने ठेवलं पाहिजे. आणि लीनतेनं एकदा आपलं जीवन सुरू झालं की मग सगळं आपल्या जीवनात हे घडत असतं. हे करत असताना कुणासाठी करायचं आहे? बरीच लोक म्हणतात की आता मागच्या वर्षी सप्ताह झालता, ह्या वर्षी कशासाठी? बरेच लोक असं, मागच्या वर्षी पंगत दिली, आता कशासाठी? मागच्या वर्षी हे नाही, हे सातत्य ठेवायचं आहे. या वर्षाची भक्तीची पुंजी वर्षभर तुम्हाला कामाला यावी, याच्याकरिता हे 7 दिवसाचं सत्र आहे. पुढचे सगळे दिवस मोकळे आहेत. मग तुम्ही हातामध्ये पेरणीसाठी काही घ्या, तुमचं पेरलेलं वाया जाणार नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही शेतकरी लोक आहात. शेतीमध्ये अनेक, आता मगाशी महाराज म्हटले की खूपच पाऊस झाला. आता पाऊस होणं हे सगळं काय अवकाळी आहे, सगळी गोष्ट आहे. आता ही अवकाळा इतकी अवघड झालेली आहे. इथेच विदर्भ प्रांतामध्येच मला असं वाटतं राष्ट्रसंतांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. ते या देशाबाबतीत बोलतात, या देशाची अवस्थाच ती म्हणतात, अवकळा कशी रे आली रे भारता तुझ्या देशाला. हे राष्ट्रसंतांनी म्हटलंय. आता हे आपल्या लोकांना जुळत नाही कधी कधी, पण मला एक म्हणायचंय की राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेचं समाजाला प्रबोधन केलं, बरोबर की नाही? ग्रामगीता तुम्ही त्यांची पाहिली की नाही मला कल्पना नाही, पण ज्यांनी तुकडोजी महाराजांची ग्रामगीता पाहिली असेल आणि जो वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक असेल त्याला तुकडोजी महाराजांमध्ये आणि तुकाराम महाराजांमध्ये फरकच दिसणार. एवढा मोठा सत्पुरुष आपल्या या भागामध्ये होऊन गेले, समाजासाठी समर्पित केलेला आहे. आणि ही अवकाळा अशी आहे की केव्हाही पाऊस पडतोय आणि केव्हाही काही निसर्गाचा कोप होतोय. पण पाऊस जरा पडला, महाराजांना मी म्हटलं पडू द्या पाऊस. जे जे निष्ठेचे ते आल्याशिवाय राहणार नाही. आता काही वर्ग कसा आहे, चला पंगत आहे म्हणून यायचं, पंगत झाली की घरी जायचं. आज असे गुतले, पंगत झाली तसा पाऊस चालू आहे. महाराज म्हणे जायलाच जमाना. म्हणलं हरकत नाही, हाणून मारून का होईना पण घडतंय. सांगू का, हे सगळं देवाच्या मनात असतं, तसं घडत असतं. आपण ते निमित्ताने करायचं असतं. आणि म्हणून आमच्याकडे आम्ही म्हणत असतो आधीच हाऊस आणि त्याच्यात झाला पाऊस. म्हणजे लोकांना खूप हाऊस असते, का हो कीर्तनाला नाही पाऊस झाला, कीर्तनाला येता आलं नाही. हाऊस तर नव्हतीच, पण निमित्त झालं. पण कधी कधी हे निमित्त देखील आपल्या पारमार्थिक कार्याला पोषक आहे. काही हरकत नाही. उशिरा कीर्तन सुरू झालेलं आहे, कारण मी काही करू शकणार नाही, कारण मी आलेलो आहे जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास करू. तुम्ही कितीही काही म्हटले तर मी 2 तास काय कंबर सोडणार नाही, कारण एक तर 12 महिन्यातून एकदा तुम्ही मला बोलावता. मग त्याच्यात या अशी परिस्थितीत तुम्ही का म्हटले घ्या 11ला आवरून, तर मग काही त्याचा आनंद नाही.
2 तास म्हणजे काही फार मोठा आकाश नाही कोसळणार, पण एक लक्षात ठेवा, जो मी अभंग तुमच्या पुढे ठेवलेला आहे, मला त्या अभंगामध्ये तुम्हाला न्यायचंय. तुकोबारायांची भक्ती, तुकोबारायांचा परमार्थ जो आहे, तो परमार्थ तुम्ही आपण पाहिलेला आहे, ऐकलेली मंडळी. आता इथे पंढरीचे वारकरी बरेच बसलेले आहेत, त्याच्यामुळे मी खरा अभंग हा घेतलेला आहे. आपण सगळेच वारकरी मंडळी आहात, महिन्याचे वारकरी आहेत, वर्षाचे वारकरी आहेत. आता हे आमचे भाऊन ते तर जेव्हा वाटन तेव्हा पंढरपूरला आहेत, दर्शनाला नाही, त्या क्षेत्राचं असलेलं मलिनत्व दूर करण्याकरिता आहे. हे कोणाच्या पदरी आहे? याला देखील भाग्य लागतं. याच भूमीमध्ये गाडगे बाबा होऊन गेले, तुम्ही ऐकलं असेल. गाडगे बाबांनी हातामध्ये खराटा घेतला, बाह्य प्रवृत्तीचंही त्यांनी सुशोभीकरण केलं आणि कीर्तन केलं, तर अंतरशुद्धी देखील त्यांनी केलेली आहे. मग त्याच विचाराचे आपण म्हणले आहात, पंढरपूरमध्ये प्रति महिन्याला ही माणसं येतात, सेवा करून जातात. म्हणून मी पंढरी या क्षेत्राच्या जवळीत घेऊन जाणारा अभंग आपल्या पुढे ठेवलेला आहे. आज आपण ही सेवा केली, आज सेवा करत असताना, परमार्थ करत असताना, परमार्थामध्ये भाव लागतो. कोणत्याही पद्धतीने तुम्ही करत राहा, आणि जर तुमच्याकडे भाव नसेल तर तुम्ही केलेला परमार्थ एक नाटक ठरेल. खूप लोक करतात आणि भाव विचारला तर मग मात्र शून्य आहे. आता भाव म्हटल्यावर बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं येतं, भानुदास महाराज का कीर्तनकार चालता चालता आपला भाव सांगून जातो का काय? तो भाव नाही. कीर्तनाचा लोकांनी आता भाव ठरवला, हा भाग वेगळा आहे, परंतु कीर्तनासाठी भाव लागतो. देवाच्या प्राप्तीकरिता भाव पाहिजे. देवाच्या प्राप्तीकरिता भाव असणारी उदाहरणं तुमच्या पुढे जर ठेवली तर तुम्हाला त्याच्यातला भाव कळेल. अगदी फार दूर जाण्यापेक्षा आपण कौरव आणि पांडवांचा भाव पहा. कौरवाकडे बलाढ्य शक्ती होती साहेब, परंतु भाव नव्हता. आणि जर कौरवाकडे भाव असता तर देवाच्या दारात जाऊन देव सोडून त्यांनी सगळं मागितलं, हा त्यांचा भाव होता. पण देव सोडून त्यांनी मागावं का, याचं काय उत्तर आहे? तर याचं एकच उत्तर आहे की कौरवांच्या पक्षामध्ये कौरवांना मार्गदर्शन करणारा मनुष्य भावहीन होता. कोण? पहा तुम्ही महाभारत ऐकलं असेल, पाहिलं असेल. कौरवाकडे मार्गदर्शन करणारा भावहीन होता, त्याचं नाव शकुनी मामा. शकुनीकडे भाव नव्हता, भाव शून्य माणूस होता. म्हणून त्याला भाच्यांना मार्गदर्शन करत असताना देव सोडून सगळं माग म्हटलं. आणि इथेच याच प्रसंगामध्ये पांडवांच्या बाबतीत जर पाहिलं तर पंडूराजाचे पुत्र आहेत, वडील नाहीत. आई सती निघाली होती, पण तिला थांबवलं गेलं आणि त्या मातेनं आपल्या 5 पुत्रांना जो पारमार्थिक भावाचा संस्कार दिला, त्याचाच परिणाम म्हणून देव पांडवांना प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल कौरवांना दिशा दाखवणारा चुकीचा होता. हो, मी तुमच्यासाठी सांगतो बाप, मला काही भागवत काही पुराण सांगायचं नाही. बरं, माझी विनंती आहे, तुम्ही खूप सज्जन मंडळी आहात, तुम्हाला मार्गदर्शन देणारी माणसं ही महात्मे लोक आहेत. इथे मार्गदर्शन करणारा चुकीचा होता, 100 होते, बॉसाहेब अधपतनाला गेले.
100 असून अधपतनाला गेले, 5च होते. पण दिशा दाखवणारी माता, हो, देवाविषयी आणि धर्माविषयी अंतकरणात शुद्ध भाव होता. म्हणून आईनं जीवनभर पांडवांना, हो, काय केलेलं आहे? धर्म पांडवाने केला, अंगी देव राबविला. त्यांना धर्म कळाला आणि त्याचा परिणाम देव त्यांच्या जवळ राहिला. चला पुढे उदाहरण आहे. एक दिशा दाखवणारे सद्गुरू भेटले एका स्त्रीला. एक स्त्री आहे, पण दिशा दाखवणारा गुरु भेटला आणि त्या सद्गुरूने एकच वाक्य सांगितलं. हो, त्या सद्गुरूचं नाव मातंग मुनी. मातंग ऋषीने एक शब्द सांगितला एका स्त्रीला, तिचं नाव शबरी. हे शबरी, या रस्त्याने एक दिवस राम येईल आणि तो प्रभू तुला स्वीकारेल. शबरीचा भाव एवढा शुद्ध होता की तिने विचारलं देखील नाही गुरुला की कोणत्या तारखेला येतील, कोणत्या वेळेला येतील. नाही. कारण काय आहे? दिशा दाखवणारा सद्गुरू आहे आणि ज्याने दिशा दाखवली त्या दिशेनं जर आपण गेलो तर एक दिवस आपला भाव शुद्ध होईल आणि देव आपल्याला प्राप्त होईल. शबरीनं काय केलं महाराज? शबरीनं फक्त गुरुचरणावर विश्वास ठेवला. इथं ज्यांनी ज्यांनी सद्गुरू सखाराम महाराज आणि श्रीराम महाराजाच्या विचारावर विश्वास ठेवला, ती माणसं आज समाजामध्ये सक्सेसफुल आहेत. आमच्याकडे विश्वास नाही, आमच्याकडे श्रद्धा नाहीये, उगा आमचा बाप करतो म्हणून आम्ही करतो, अशी करणारी बरीच माणसं आहेत. पण त्या करण्यामध्ये आपल्याकडे आपला भाव पवित्र असला पाहिजे, शुद्ध असला. हा सप्ताह, ही परंपरा, हे काम भानुदास महाराज कुठपर्यंत करणार आहे? एक दिवस हे शरीर आहे, हे शरीर एक दिवस थांबणार आहे. पण हे थांबल्यानंतरही त्यांच्या विचाराची कास धरून हे समाजाला पुढे घेऊन जायचंय. हा तुमचा भाव पाहिजे. आणि अलीकडे भानुदास महाराजांना नम्रपूर्वक सांगतो की जोपर्यंत महात्मा जिवंत असतो ना, तोपर्यंत त्याचं महत्व समाजाला कळत नाही. आणि मग गेल्यानंतर पोतेची पोते फुलं येतात उधळायला, उपयोगाची नाही. ती श्रद्धा नाही. मी सांगून गेलो ते नाटक होईल. श्रद्धा काय आहे? विश्वास अर्थता काय आहे? जे धर्म कार्य चालू आहे त्या धर्म कार्यामध्ये अशा सत्पुरुषाच्या सोबत आपण खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. हे कुणासाठी आहे? आज ही लेकरं तुमची आमची इथं उभी राहिली. इथे जर हे नसतं तर हे इथं कशाला आले असते? हीच आपली संप्रदायाची पिढी आहे. हेच पुढं परमार्थ करणारी माणसं आहेत. ही निर्माण करण्याची एक फॅक्टरी इथे होते. आणि हे करत असताना महाराजांच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे. मी कशाकरिता सांगत होतो? शबरीने फक्त काय केलं? गुरुचरणावर विश्वास ठेवला. ज्या वेळेस परमात्मा तिच्या समोर आला ना, त्यावेळेस तिचे भाव आहेत. मी न अहिल्या शापित नारी, मी तव पुरी थोडी शबरी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, हीच माझी साधना. रामा रघुनंदना. हे प्रभू, फक्त माझ्या गुरुने मला सांगितलं का या रस्त्याने तुम्ही येणार आहेत.
माझ्याकडे काही नाही, तुझ्या पदाचे अखंड चिंतन हीच माझी साधना. मी फक्त तुझ्या नामावरती, तुझ्या शब्दावरती काय ठेवलाय? विश्वास ठेवला. बाप मला कशाकरिता सांगायचं? एकाने मार्गदर्शन केलं तर अधपतन झालं, एका मातेनं दिशा दाखवली तर देव प्राप्त झाला, एका सद्गुरूंनी मार्ग दाखवला तर देव तिला भेटण्याकरिता आला. माझा प्रश्न असा आहे की आपण अनेक वर्षापासून अनेक पद्धतीनं आपण सेवा करणारी मंडळी आहात. आपल्याला वाटत नाही का तो परमात्मा भेटावा? असं वाटत नाही? सांगू का, इथं बसलेलं जेवढे कीर्तनात आलेत ना, त्या प्रत्येकाला इच्छा आहे बाबा का देव प्राप्त व्हावा. आणि ज्याला देवाच्या प्राप्तीची गरज नाही ते घरी झोपलेले आहेत. इथे हे टाकळी गावात किती लोकसंख्या आहे मला तर गाव माहित नाही, पण मग एवढेच लोक गावात राहता का? नाही. जे घरी आहेत त्यांना अजून पटलेलं नाही का ह्या जगात देव आहे. ज्यांना देवाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि भाव आहे, तो सर्व भाव एकत्र करून आपण इथे एकत्र बसलेले आहोत. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना ज्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. रामचरित्र पहा, कृष्णचरित्र पहा. सुदाम्यासारख्या भगवत भक्ताचा भाव शुद्ध झाला. प्रमाण कितीतरी आहेत. फक्त शुद्ध भावाच्या द्वारे हातामध्ये पोहे घेऊन तो गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सुनिया, सुदामा ब्राह्मण महाराज, मला काय सांगायचंय की शबरीचं चरित्र पहा, पांडवांचं चरित्र पहा, सुदाम्याचं चरित्र पहा. या तीनही चरित्रामध्ये या तीनही पात्राकडे भाव होता, म्हणून देव कळला. धरुणी आणि देव, धरुणी आणि देव जवळी, धरुणी आणि देव. म्हणे भाव भरुनी आणि ते जवळी, भरुनी आणि ते जवळी, आणि ते जवळी. तुका म्हणे भाव जवळी, धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी, धरुनी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी, धरुणी आणि देव, धरुणी आणि देव जवळी, धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी, धरुनी आणि देव, धरुनी आणि देव, धरुनी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी, धरुनी आणि देव. पहा, संतांचे शब्द भाव शुद्ध करण्याकरिताच आहे. आणि आपण अनेक वेळेस ऐकलंय, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. देव देव प्राप्तीकरिता भाव शुद्ध लागतो. महाराज म्हणतात की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, आणि बळे विन शक्ती बोलू. करणारा मनुष्य जर भाव शून्य असेल तर त्याचं करणंही शून्य ठरेल. आणि करणाऱ्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये दृढ भाव असेल तर त्याचा परमार्थ देखील दृढतेनं तयार होत असतो. आपण आज 7 दिवस सेवा केलीये. सेवेनं जो 7 दिवसाचा जो भाव निर्माण झालेला आहे, 7 दिवस, पहिल्या आरंभापासून तर आतापर्यंत, हा जो भाव आहे ना, या भावाचा विचार प्रासंगिक विषय तुकोबाराय मानतात. तुकोबाराय म्हणतात की हे नाथ, हे प्रभू, आम्ही 7 दिवस ही सेवा केली. 7 दिवस हे सगळं आमच्याकडून घडलंय. आता आपण काय म्हणतो,
7 दिवस घडलं. आता आता हा जो शब्द आहे हा वर्तमानवाचक आहे. आणि या विचारातून तुकोबाराय देवाशी संवाद करतायत असा प्रसंग, की जी सेवा तुकोबारायांच्या परंपरेनं करत तुकोबाराय होती, ती सेवा केल्यानंतर त्या सेवेतून जो पवित्र भाव प्रगट झाला ना, त्या भावाची शिदोरी घेऊन देवाशी तुकोबाराय बोलतात, हे नाथ, हे प्रभू, माझा जो भाव आहे, एवढीच विनंती आहे, एवढ्या या जीवनामध्ये जे केलंय याच्यामध्ये एवढीच इच्छा आहे का जे माझ्याकडून घडलं याच्यामध्ये अंतर पडू देऊ नको. अभंगाचं पहिलं आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, सरळ शब्द आहे. महाराज म्हणतात की आता माझ्या भावा, केव्हा की 7 दिवसापासून आपण करत असलेल्या सेवेतून जो भाव प्रगट झाला देवा, आता माझ्या भावा. पुढे सरळ शब्द आहे, अंतराय नको देवा. हे देवा, जे माझ्याकडून घडलंय 7 दिवस, आता काय काय घडलं कोणाकडून ते त्याचा विचार करायचा आहे. आज ज्यांची पंगत आहे ते मगाशी भेटली, ते आहेत का इथून गेले? आहेत ना पंक्तीवाले? कुठं येत? वर करावर आहात. हा हा, बस बस. देवाला आपल्याला काही नाही करायचं. आज देवाला एवढंच सांगायचं, हे देवा, हे जे मी केलं ना आज, याच्यामध्ये आहे तोपर्यंत अंतराय पडू देऊ नये. कारण अनेक प्रमाण आहेत. गिरधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. भाव होता गोपाळांकडे, भाव गोपाळांकडे होता. एक दिवसाचा प्रसंग आहे. एका गोपाळाच्या घरी ताक तयार झालं. ताक कळतं? ताकाचा काय भाव असू शकतो?
ताक म्हणजे पाणी फलकट निघालेलं. पण त्याच्या घरी ताक तयार झालं आणि त्याला वाटलं की माझ्या कृष्ण कन्हैयाला हे ताक खूप आवडतं. त्याचा भाव होता. त्याने बादली हंडा वगैरे काही नाही घेतलं. जसं ताक घेतलं तसं आपल्या मुखामध्ये घेतलं. त्या मुखामध्ये ताक घेऊन तो कृष्ण परमात्म्याच्या भेटीकडे एकदा गेला. देवाच्या जवळ जाऊन देव अंथरुणात होते, झोपेलच होते. देवाला उठवलं. तोंडात ताक असल्यामुळे बोलता येत नव्हतं. खुनू लागला आणि खुनवल्यानंतर देवाने डोळे उघडले. या पठ्ठ्यानं मागचा पुढचा विचार न करता मुखाशी मुख लावून आपल्या मुखातलं ताक कन्हैयाच्या मुखात दिलं. हे मी बोलत नाही, संतांची प्रमाण आहेत. गवळीयाचे ताक पिरी कोण पोरे चांगली. विचारलं असा काय त्या पोराचं तोंड. महाराज म्हटले त्यानं तोंड धुतलं होतं का हे तरी पाहिलं का. आपण उग पंक्तीला बसल्यावर आपल्याला असं लागतं तसं हे काहीच लागत नाही. अन्नदात्याने अन्न केलेलं असेल आणि आपण जर अन्न ग्रहण करण्यासाठी प्रसादाला जर आलेला असाल तर त्याच्यामध्ये जर कधी तुम्ही भेद पाहिला तर ते पाप पाहिल्यासारखं आहे. जे असेल हे बघा, माझ्या प्रकृतीला मला जुळणार नाही हे माझ्या घरी, मठामध्ये मंदिरामध्ये ते काही नसतं. कारण ते परब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे. इथे गोपाळाने कुठल्याही प्रकारचं मंजन न केलेला गोपाळ तो परमात्म्याला आपल्या मुखातलं ताक देऊ शकतो. ताक म्हणजे काही फार विशेष गोष्ट नव्हती बुवा, पण त्याच्या अंतकरणामध्ये असलेला देवाविषयी जो भाव होता ना, तो भाव ताकापेक्षा पवित्र. आणि तो भाव गोपाळांना प्राप्त झाला म्हणून देव त्यांच्या जवळ होता. आमची अडचण एवढीच आहे, आमच्याकडे भाव शून्य आहे. भाव बुडाला काय करू. आता भावच बुडाला संत महात्म्यांत तर काय करा. म्हणून महाराज म्हणतात, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा, हे जे घडलं आमच्याकडून, जी चटणी मिरची दिली असेल, जे भजन पूजन काय आम्ही केलं असेल ते महाराज निमित्त आहे. परंतु त्यांच्या आदेशावरून त्यांच्या आव्हानावरून आपण इथे जे काही सेवा केली त्या सेवेमध्ये जाताना आज एवढंच देवाकडे मागा, अंतराय नको देवा. देवा, आमच्या या सेवेमध्ये अंतर पडू देऊ नको. हे अंतर न पडू देण्यासाठी कीर्तन आहे. हे कीर्तन कथा प्रवचन कशासाठी आहेत तर आपल्या भावामध्ये अंतर न पडण्यासाठी आहे. कीर्तनामध्ये काय होतं, प्रवचनामध्ये काय होतं तर काही होत नाही. इच्छा नसतानाही देखील आपल्याला देवाचं नाव घ्यावं लागतं. काहीला इच्छाही नसते पण तरी देखील शेजाऱ्याने टाळीबाजी म्हणून वाजावं लागतंय. हे कीर्तनाचा महिमा आहे. आणि सांगू का, कथा कीर्तनात जर टाळी वाजवली तर आपल्या पूर्वजांना खूप आनंद होत असतो. स्वर्गामध्ये आपले जे आईवडील गेले त्यांना आनंद होत असतो की आपण ज्याला जन्म दिला तो देवाच्या दारामध्ये भक्ती करतोय आणि भक्ती करत असताना त्याचं नामस्मरण टाळी वाजून करतोय. म्हणून आपल्यासाठी जरा टाळी नाही वाजवता आली तरी चालेल, पण जर आपल्याला जाण असेल आई वडिलांची, जन्म देणाऱ्यांची, तर त्यांच्या इच्छेकरिता तरी भजनामध्ये काय झाली पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरी. महाराज, बऱ्याच लोकांच्या डोक्यात पंढरी म्हणजे पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यातलं, डोक्यातून काढून टाका बरं. तिकडे जाऊ नका, इतक्या लांब नाही ते. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. पंढरी म्हणजे काय, आपलं गावच पंढरी होऊ शकतं, आपलं घर पंढरी होऊ शकतं, आपला देह हे देखील पंढरी होऊ शकते. त्याच्याकरिता
आपल्याला त्या गावाचं महत्त्व कळालं पाहिजे, जे की महाराजांना कळालं नाही तर महाराज कुठेही आपलं हे स्थान निर्माण करू शकले असते. पण शेवटी कुठेही गेलं तरी आपल्या जन्मभूमीचं भूषण हे आपल्याला असलं पाहिजे. आणि ज्याला जन्मभूमीचं महत्त्व कळालं, जन्म देणाऱ्या मातेचं महत्त्व कळालं, त्याच्या जवळ देव यायला जास्त वेळ लागत नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण टाळी वाजवली पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. महाराज म्हटले की हेच मी करत आलो. अभंगाचं दुसरं चरण. आले भाग ते करीतो, आले भाग ते करीतो, आले भाग ते करीतो, हो आले भाग ते करीतो, हो आले भाग ते करीतो, आले भाग ते करीतो, आले भाग ते करीतो, आले भाग ते करीतो. तुझे नाम उच्चारितो, 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 आले भाग ते करी, आले भाग ते करी, आले भाग ते करीतो, 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 आले भाग ते करीतो. महाराज म्हणतात की प्रभू आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आता इथे ज्याच्या भाग्यात आहे त्याला त्याचं नाव घेण्याचा अधिकार आहे. बऱ्याच जणाला कीर्तनात बसलं की भजन म्हणण्याचा कंटाळा आहे. सांगू का, कीर्तन हे एकट्याचा खेळ नाही. हा तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून करण्याची सेवा आहे. आणि इथे आपलं भाग्य आहे.
मी पुन्हा तोच शब्द तुमच्या पुढे ठेवतो लक्षात येण्यासाठी, की भानुदास महाराजांनी जर हे भक्तीचं रोपटं इथं लावलं नसतं तर तुम्हाला आणि मला इथं येण्याची संधी मिळाली असती का, हे मला सांगा. मग हे करण्यामागचा महाराजांचा उद्देश काय आहे? महाराजांच्या दृष्टीने एवढंच आहे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. ते सतत ते करत आहे, त्यांचं चालू आहे, पण ते तुमच्याकडून करून घेण्यासाठी हा उद्योग आहे. आणि हे करत असताना आज आपल्याला देवाकडे हे देखील हीच विनंती करायची आहे की देवा, हे आम्ही करत आहोत, ही करणारी जी सेवा आमच्याकडून तुम्ही करून घेत आहात, ही सेवा आमच्याकडून अखंड घडत राहावी. आता बरेच लोक म्हणतील आज मागणी अशी असणारा अर्थार्थी अभंग पाहिजे नव्हता. या अभंगामध्ये मागणी नाहीये, पण इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि इच्छा व्यक्त करत असताना ती सामान्य जीवाशी इच्छा व्यक्त केलेली नाही, तर देवाशी इच्छा व्यक्त केलेली आहे. कारण इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, देव हा शब्द या अभंगामध्ये स्पष्ट भाषेत तुकोबारांनी मांडलाय. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा, या सर्व गोष्टी करत असताना आमच्या अंतःकरणामधला जो भाव आहे त्याला अंतर पडू देऊ नको. कारण भक्ती असे एक सूत्र आहे, त्याच्यात अंतर पडलं की भक्ती बिघडत असते. आपल्याकडे गळ्यामध्ये तुळशीची माळ घालण्याची पद्धत आहे. कधी डोकं लावलं नाही मला माहित नाही तुम्ही, पण आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेमध्ये 108 मणी आहेत. 108 मण्याची माळ आपल्याकडे आहे. ती माळ कशा करता माहिती का? ती आपली भक्ती सातत्य टिकवण्यासाठी आहे. त्या माळीनं काय घडतं, आपल्या अंतःकरणामध्ये सातत्याने तुळशी ही पवित्र सांगितलेली आहे. आणि ती पवित्र तुळशी ज्यावेळेस आपल्या कंठावर आपले सद्गुरू आपल्याला उपदेश देतात आणि आपल्या जवळ देतात ना, तेव्हापासून आपल्या भक्तीला सुरुवात होते बाळासाहेब, ती शेवटच्या क्षणापर्यंत होती. माळ ही सातत्य भक्तीचं सूत्र आहे. आणि म्हणून गळ्यामध्ये ज्याला भक्ती करायची त्याने काय केली पाहिजे, माळ घातली पाहिजे. इथे महाराज म्हणतात की आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. हे देवा, तू जर अंतर पडू दिलं नाही तर, मी जे करतो याच्यामध्ये जर तू अंतर पडू दिलं नाही तर तुझे नाम उच्चारितो. आणि देवाला या भूलोकावर तुमचं कुठलं धन लागत नाही, तुमचा कुठली प्रपंचातली गोष्ट लागत नाही, पैसा लागत नाही. देवाला फक्त त्याचं नामस्मरण करणारा भक्त आवडतो. आणि त्या भक्ताची इच्छा तो परमात्मा सातत्याने आपल्या भूमिका मांडत आलेला आहे. वाट पाहे उभा भेटी, वाट पाहे उभा भेटीची, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. पाडू तातडे उतावीळ, पाडू तातडे उतावीळ, पाडू तातडे उतावीळ. तो त्याची इच्छा व्यक्त करतो. मी वाट पाहतो कुणाची? ज्याच्याकडे सातत्याने त्याचं चिंतन आहे. पंढरीला कोण जातो माहिती का? जो त्याच्या नामाचं सतत चिंतन करतो तो जातो. अर्थ जाते तुका म्हणे से अर्थ जाचे मनी, तुका म्हणे से अर्थ जाचे मनी. तुका म्हणे ऐसे अर्थ जाते तुका म्हणे ऐसे अर्थ जाते मनी. तुका म्हणे से अर्थ जाचे मनी, तुका म्हणे से अर्थ जाचे मनी. त्याची चक्र पाणी वाट पाहे, त्याची चक्र पाणी वाट पाहे. तुका म्हणे
तुका म्हणे से अर्थ जाचे गोड गोड प्रमाण आहे महाराजांचं. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे कैसे. जो सतत त्या प्रभूचं काय करतो, चिंतन करतो. जन्माला आल्यापासून देवाचं चिंतन करणारे भक्त आहेत. महाराज म्हणतात जन्माला आलो तेव्हापासून नाही तर जन्मोजन्मी आम्ही, हे या जन्मात नाही, पाठीमागे जे जन्म मिळाले पुढे जे जन्म मिळतील त्या जन्मापर्यंत फक्त त्या परमात्म्याचं काय करायचं, चिंतन करायचं. आणि त्याचं चिंतन करणारे भगवत भक्त ज्यांचं खूप मोठं भागवतामध्ये उदाहरण आलेलं आहे, ते जेव्हा भक्ती राणीला भेटतात ते महर्षी नारद. नारदाचं चरित्र भागवतामध्ये आलं. नारदाच्या पूर्वचरित्राचं चिंतन सांगितलेलं आहे. एका दासीचा पुत्र होता नारद. दासी पुत्र होता. कर्मधर्म संयोगाने त्या गावामध्ये साधू संतांचं येणं झालं आणि त्या संतांच्या सेवेमध्ये गावकऱ्यानं ठरवलं की या दासीचा पुत्र काय करायचं, ठेवायचा. मोठी कथा आहे, मला 2 मिनिटात पुढे घेऊन जायची. त्यांनी चतुर्मास तिथे केला आणि चतुर्मासामध्ये या दासीपुत्राने त्या साधूचा संग केला. त्या संगतीचा परिणाम काय झाला महाराज, शेवटच्या दिवशी ज्यावेळेस ही संत मंडळी निरोप घेत होती त्यावेळेस दासीपुत्राने सांगितलं की मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला. त्यावेळेस त्याने सांगितलं तुला घेऊन जायची हरकत नाही, पण तुझ्या पाठीमागे आई आहे ना, आणि आईची जबाबदारी असल्यामुळे तुला आमच्या सोबत येता येणार. पुढे मोठी कथा आहे. त्या मातेचं निधन होतं सर्पदंशाने. नारद मुक्त होतात, गुरुदेवांच्या भेटीकरिता जातात. गुरुदेव भेटतात त्यावेळेस सांगतात की आता हा जन्म व्यर्थ गेला, पुढच्या जन्मात तुला देवाची प्राप्ती होईल. त्या गुरुदेवांच्या वचनावर विश्वास ठेवला. पुढे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्र म्हणून नारदाचा जन्म झाला. नारद आपल्या पूर्वजन्माचं ज्ञान म्हणून वृंदावन धामात येतात. राधाराणीची भेट होते. तीच राधाराणी महर्षी नारदाला हातामध्ये विणा देते आणि ही विणा नारद घेतात आणि त्या विण्यानं जीवनभर, मागच्या जन्मात हुकलं, या जन्मात नारायण 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 भगवंताचं भजन करतात. मला कशा करता सांगायचं, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. देवा, नारदासारख्या भगवत भक्ताचं भाग्य जर नामामध्ये असेल, तुकोबारासारख्या सत्पुरुषाचं भाग्य जर विठ्ठल उपासनेमध्ये असेल, तर आम्ही जे आता केलंय ना, या आता या शब्दामध्ये आमच्या जीवनामध्ये देखील इथून पुढं, आता पागचं नाही माहिती, पण आता आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. नाम उच्चार करण्याकरिता, भगवंताचं नामस्मरण करण्याकरिता सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे मनाची. इथले काही म्हटले बाबा आता आम्ही इथून पुढे उद्यापासून सुरू झालो, ते सुरू झाल्यानंतर ते मन तिथं ठेवू देत नाही ना. मन काय करतं, मन विचलित आहे. त्या मनाचं असं एवढं गणित बिघडलेलं आहे की बैसता चोराचे संगती, देखताची मन चिंधी धावी. ते मन एखाद्या चोराच्या जवळ जरा बसलं तर 0 मिनिटात चोरी करण्याची इच्छा निर्माण होते. इतकं मन कठीण आहे. आणि म्हणून त्या मनाच्या विषयी जो तुकोबारायांचा भाव आहे, त्या मनाला आवर घालण्याकरिता तुकोबाराय देवाकडेच प्रार्थना करतात. दृढ माझे मन, हे देवा, हे माझं जे मन आहे ना, हे मात्र दृढ आहे. दृढ माझे मन पायी राखावे बांधून. तुझ्या चरणावर हे माझं मन
जर सतत ठेवलं तर आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आणि मनाने ज्याने परमार्थ केला त्याचा देवाजवळ गेला बरं का. त्याला उगा कोणी सांगितलं कोणीच असं नाहीये. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. या मनाने ज्यांनी ज्यांनी भक्ती केली ती भक्ती देवाजवळ गेली. मन हा मोगरा ईश्वरा मन हा मोगरा ईश्वरा मन हा मोगरा अर्पुणे ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुणे ईश्वरा. पुनरपि संसार येणे नाही. पुनरपि संसार येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणी भगवंता. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. बस एवढं जरा कळालं तरी कीर्तन कळालं. काही कीर्तनात राजा राणीच्या गोष्टी सांगता मला येतही नाही आणि त्या सांगण्यात त्या 65 गोष्टी सांगून समाजाचा वेळ घेऊही नाही. महाराज म्हणतात मन हा मोगरा अर्पोणी ईश्वरा. हे मन ज्या क्षणी तुमचं या धर्म कार्यात येईल ना तेव्हा हे धर्म कार्य देखील टिकेल आणि तुमचंही जीवन उज्ज्वल बनेल. विठाला विठाला. म्हणून महाराज म्हणतात दृढ माझे मन पायी राखावे बांधून. या मनाचं सगळं जे काही चिंतन आहे ते अनेक संतांनी मांडलेलं आहे. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. हे मन मनाच्या मार्गाने न जाता हे मन सद्गुरूच्या मार्गाने जर गेलं तर मग मात्र देवाच्या चरणाजवळ आपल्याला घेऊन जाईल. असं हे मन महाराज म्हणतात की दृढ आहे. हे तुझ्या चरणावरती माझं असू दे. आणि याच्याकरिता मी माझी जी वाचा आहे ना या वाचेला स्थिर राहण्याकरिता, कारण या वाचेची अशी संगती आहे ही वाचा देवाजवळही घेऊन जाते आणि ही वाचा नरकातही घेऊन जाते. देवाजवळ जाण्याची इच्छा असेल तर मग मात्र पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व काळ. ज्याचा देह पवित्र झाला त्याला देवाजवळ जाता येतं. आणि देह पवित्र होण्याकरिता आपली जी वाणी ना वाणी, महाराज म्हणतात या वाणीनं मी 7 दिवस जे देवाचं श्रवण केलंय, जे माझ्याकडून देवाचं घडलंय ते सतत असंच घडत राहावं. आणि याकरिता या वाणीला वाटा फुटल्या नाही पाहिजे. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे. तुका म्हणे वाचे, तुका म्हणे वाचे, तुका म्हणे वाचे, तुका म्हणे वाचे. तुका म्हणे वाचे, तुका म्हणे वाचे, तुका म्हणे वाचे, तुका म्हणे वाचे. तुका म्हणे वाचे, तुका
नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो नको फुटू देऊ फाटे नको फुटू देऊ फाटे नको फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम 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 तुझे नाम हरी तुझे नाम उच्चारितो तुझे नाम नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो उच्चारितो उच्चारितो
देव तुकाराम तुळशीदास देव सोपान मुक्ता भये एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नाम देव तुकाराम एकनाथ नाम बोला बोला मंडळी बोला एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज नामस्मरण गजाननाचे गण गण गणात मोठे अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात मोठे अखंड चिंतन गजाननाथ गण गण गणात मोठे बोला बोला मंडळी बोला अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात मोठे नामस्मरण गजाननाथ गण गण गणात मोठे अखंड चिंतन गजाननाथ गण गण गणात मोठे नामस्मरण गजाननाचे गण गण गणात मोठे अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात मोठे नामस्मरण गजाननाथ गण गण गणात मोठे अखंड चिंतन गजाननाथ गण गण गणात मोठे अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात मोठे अखंड चिंतन गजाननाथ गण गण गणात ब्रह्मांड योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिकार देगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की तुका म्हणी वाचे नको फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. हे देवा, आमच्या वाचेनं आता किती गोड तुम्ही महाराजांचं भजन म्हटले बरं. समर्थ सद्गुरु गजानन महाराज या परिसराची प्रतिपंढरी आहे शेगाव. म्हणजे एका बीजा केला नाश मग भोगिले कनीस. एका सत्पुरुषाने समाजाकरिता सर्व त्यागलंय. त्यागाचं मंदिर आज बाबांचं गजानन महाराजांचं शेगावमध्ये आहे. कीर्ती म्हणाल तर तिन्ही लोकात कीर्ती आहे. अशा संत महात्म्याची कीर्ती तिन्ही लोकात असते. महाराजांचंच हे स्थान आहे, महाराजांचंच मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आपण गेली 7 दिवस या वाणीनं जे पवित्र कार्य केलं, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाचे नको फुटू देऊ फाटे. जे आतापर्यंत घडलं देवा, ते शेवटच्या श्वासापर्यंत घडत राहावं याच्याकरिता या वाणीनं माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल, हे आम्हाला करत राहायला आहे, करत राहायचं आहे, याच्याकरिता आहे. आणि जो जीवनामध्ये कीर्तनातून काय घेऊन जायचं असतं एक लक्षात ठेवा. कीर्तन, अख्खं कीर्तन काय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार नाही.
पण कीर्तनामध्ये शब्द, रूप आणि स्पर्श आणि गंध असे 4 विषय सांगितले. शब्द कळाले पाहिजे. शब्द कळाले की अभंग कळतो. त्या शब्दातलं रूप कळालं पाहिजे. शब्द, रूप, शब्द आणि रूप कळालं की स्पर्श होतो. आणि स्पर्श झाला की गंध नाम, त्या भगवंताचं चिंतन सतत आपल्या मुखातून येतं. सतत त्याचं चिंतन घडावं याच्याकरिता तुकोबारायासारख्या संतांनी आपल्याला हा संदेश दिला की आपण आपल्या जीवनामध्ये जे व्रत केलेलं आहे, जी सेवा केलेली आहे, ती सेवा सतत आपल्याकडून घडत राहावी, अशी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करू. सद्गुरू सखाराम बाबांच्या चरणी प्रार्थना करू, श्रीराम बाबाच्या चरणी प्रार्थना करू की आम्ही जो हे परमार्थिक काम आमच्या हाती घेतलेलं आहे, हे आमच्याकडून घडत राहावं आणि आमच्या पुढच्या पिढीकडूनही घडत राहावं. यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद दुसरी ठिकाणी कुठेही नाही. आणि तो आनंद ज्या महाराजांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाला, ते पूज्य श्री भानुदास महाराज, भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांना भगवंताने उदंड आयुष्य द्यावं. परवा दिवशी इथे पूज्य बाबाजी येऊन गेले. बाबांनी या स्थानाला सगळं बघितलं. महाराजांनी सांगितलं की सगळं फिरून बघितलं मठ. बाबांचं कामच आहे, सगळं आहे का, टाप टीप सगळं जिथल्या तिथं आहे का. कारण हे स्थान हे भानुदास महाराजाचं नाही, तर हे स्थान सर्व सखारामपूर आणि सखारामपूरचे जे जे शिष्य मंडळी आहेत, भक्त मंडळी, हे त्यांचंही स्थान आहे. हे स्थान पवित्र राहावं, हे स्थान निर्मळ राहावं, याच्याकरिता सत्पुरुष इथं येत राहतील. उद्याही देखील मला असं वाटतं ज्यांचं कीर्तन आहे तेही संस्थांचे विद्यार्थी आहेत, बरोबर. ही सगळी परंपरा आहे. आणि अशी गुरु महाराजांची परंपरा, गुरुची अगाध लीला सांगू कशी तुम्हाला. गुरुची लीला काय सांगता येणार आहे. त्याच्याकरिता गुरुचरणाजवळ राहावं लागेल. आणि गुरुचरणाजवळ राहण्याकरिता आपली वाणी ही आपल्याला व्यवस्थित ठेवावी लागेल. म्हणून जाता जाता एवढा संदेश देतो की आपल्या वाणीनं पवित्र प्रभूचं चिंतन आपल्याकडून सतत घडत राहावं, भगवंताची सेवा घडत राहावी आणि सत्कर्म आपल्याकडून घडत राहावं, एवढी अपेक्षा ठेवतो. आज सर्व गुणीजन मंडळी, फक्त माझ्याकडे तुमचं कोणाचं नाव नसल्यामुळे, म्हणजे मला परिचित नसल्यामुळे मी आपल्या सर्वांचं काही नामनिर्देश करू शकणार नाही. आणि मला नक्की कल्पना आहे की आपण काही नावासाठी कोणी इथं आलेले, आपण बाबांची सेवा करण्याकरिता आलेलो आहोत. एक छोटा गुरुबंधू म्हणून तुमच्या सगळ्याचे नावं घेतले असं समजा. आणि आपण समाधानाने सेवेमध्ये साथ दिली त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली, हे सगळं याच्यावरती अवलंबून आहे. किती मोठा वक्ता असला आणि हे जर नसलं तर ते मात्र पडण्याची दाट शक्यता. म्हणून दादांनी देखील सुरुवातीला झालं थोडंफार, पण कसं असतं, सुरुवातीचा तास पेरणाऱ्याला माहिती ना, पहिलं तास आपलं नमनाचंच असतं, मग नंतर बरोबर ते जुळतं. म्हणून त्यांनी सुंदर अशा पद्धती सिस्टीम दिली, त्यांनाही धन्यवाद देतो. भालदार, चोपदार, आमचे सर्व युवक, पुढची पिढी सगळी पुढे उभी आहे. ते जेव्हा पावल्या खेळतात तेव्हा त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, हाच आनंद आहे. याच्याकरिता महाराज म्हटलेत, लहानपण देगा देवा. आता मस्त वाटतंय पावली खेळा, पण जमणार आहे का आपल्याला, हे शक्य नाही. त्याच्याकरिता लहानपण पाहिजे. म्हणून हे सगळं बालगोपालांचा हा परिवार महाराजांचा खूप छान परिवार आहे. म्हणून ही सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराज चरणी ठेवतो आणि शब्दास पूर्ण विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ जे माझे उरले पायिक पण. विठ्ठल जय जय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम. या युक्तीप्रमाणे आजची ज्यांची सेवा झालेली आहे, आदरणीय श्री हरिभक्ती परायण गुरुवर्य अतुल महाराजजी शास्त्री, यांचा फार मोठं कार्य आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं ते कार्य करत आहेत. आणि ते कार्य करण्याकरताच
आणि ते कार्य करत असताना फार त्यांना त्रास होतो. आज महाराजांनी सांगितलं जवळजवळ 400-450 किलोमीटर प्रवास करून महाराज या ठिकाणी आलेले आहे. आणि अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं कीर्तन हे विद्वत्ते करता नसतो, कीर्तन ही भक्ती असतो आणि त्या भक्तीचा प्रचार